नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या जया इंडियन रेसिपीज या आपल्या हक्काच्या चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम सोपी, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम अशी नाचणीची इडली। नाचणी म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील अतिशय पौष्टिक धान्य, पण रोज नाचणीची भाकरी खाऊन कंटाळा येतो ना, म्हणून आज आपण याच नाचणीपासून बनवणार आहोत अगदी मऊसूत, फुललेली आणि जाळीदार छान अशी नाचणीची इडली। ही इडली नाश्त्यासाठी तर उत्तम आहेच, पण मुलांच्या डब्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी सुद्धा अगदी छान पर्याय आहे। आणि विशेष म्हणजे नाचणीची इडली बनवताना ती कडक किंवा चिवट होऊ नये, इडली छान मऊ आणि स्पॉन्जी व्हावी, यासाठी काही छोटे छोटे टिप्सही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि जया इंडियन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने बनवूया मऊसूत, पौष्टिक आणि चविष्ट नाचणीची इडली। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। नाचणीची इडली बनवण्यासाठी इथे मी बरोबर 1 वाटी नाचणी घेतलेली आहे। घरातील कोणताही 1 वाटी सेट करा आणि त्यानेच सर्व साहित्य घ्या, किंवा मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपनेही तुम्ही हे साहित्य घेऊ शकता। मी इथे 1 वाटी नाचणी घेतलेली आहे। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये 1 वाटी नाचणी टाकलेली आहे, त्याचबरोबर 1 वाटी इडलीचे जे राईस असतात किंवा तांदूळ असतात ना, तेही त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। तुम्हाला फक्त नाचणीपासून इडली बनवायची असेल ना, तरीही तुम्ही बनवू शकता, पण फक्त नाचणीपासून बनवलेली इडली थोडीशी चिवट किंवा चिकट होते, त्यामुळे 1 वाटी नाचणी आणि 1 वाटी तांदूळ इथे मी घेतलेला आहे। आता याच्यावरती भरपूर धूळ असते, त्यामुळे भरपूर पाणी ओतायचं आणि 2 ते 3 वेळा असं आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावरची धूळ किंवा घाण निघून जाते। आता आपल्याला हे नाचणी आणि तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचे आहेत, त्यासाठी याच्यामध्ये मी भरपूर असं पाणी ओतलेलं आहे। झाकण ठेवून 5 ते 6 तास हे नाचणी आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला उडदाची डाळ ही भिजवायची आहे। वाटीने इथे मी नाचणी आणि तांदूळ घेतलेले होते, त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत। मेथीदाणे गरम असतात, त्यामुळे आपलं पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत होते। आता हेही आपल्याला छान असं 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता ही डाळ ही आपल्याला भिजायला ठेवायची आहे, याच्यामध्येही भरपूर पाणी ओतायचं आहे आणि ही 5 ते 6 तास भिजायला ठेवायची आहे। बरोबर 5 ते 6 तास झालेले आहेत आणि दोन्हीही छान असं भिजलेलं आहे। इथे बघू शकता नाचणी आणि तांदूळ ही फुगलेला आहे, त्याचबरोबर ही उडदाची डाळ ही भिजल्यामुळे छान अशी फुगलेली आहे। इडली छान मऊसूद होण्यासाठी काय करायचं आहे, ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने बरोबर पाव वाटी इथे मी पोहे स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवणार आहे। आता हे पोहे भिजत आहेत ना, तोपर्यंत आपल्याला इथे नाचणी आणि हे भिजवलेले तांदूळ आहेत ना, ते वाटून घ्यायचे आहेत। भिजवलेलं जे पाणी होतं ना, ते मी काढून घेतलेलं आहे आणि एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे भिजवून घेतलेले नाचणी आणि तांदूळ काढलेले आहे। त्याच्यामध्येच आपल्याला जशी इडलीच्या बॅटरसाठी कन्सिस्टन्सी हवी असते ना, त्यानुसार थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि आपल्याला छान असं याचं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने अगदी याची स्मूथ कन्सिस्टन्सी हवी आहे आणि खूप जास्तही पातळ आपल्याला हे बॅटर करायचं नाही। इडलीसाठी थोडंसं घट्टच हे बॅटर असतं। तर बघा, अशाच पद्धतीने सर्व नाचणी आणि तांदूळ बारीक करून झालेले आहेत। आता इथे मी उडदाची डाळ ही बारीक करून घेते, त्याच्यामधलंही भिजवलेलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ, मेथीदाणे आणि आपण हे भिजवलेले पोहेही याच्यामध्ये टाकायचे आहेत। त्याचबरोबर हे छान असं बॅटर होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हेही मिक्सरला अगदी छान असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे। ज्या पातेल्यामध्ये नाचणी आणि तांदूळ बारीक करून टाकलेलं होतं ना, त्याच पातेल्यामध्ये ही उडदाची डाळ ही बारीक करून टाकलेली आहे। आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना काय करायचं आहे, शक्यतो हातानेच आपण हे एका डायरेक्शनने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे बॅटर थोडंसं हलकं होतं आणि ज्यावेळेस आपली इडली तयार होते ना, त्यावेळेस ही अगदी हलकी फुलकी तयार होते।
आपल्या हातामध्ये ही उष्णता असते, त्यामुळे हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी मदत होते. आता पावसाळा आहे, त्यामुळे बॅटर फर्मेंट होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. त्यामुळे साधारणतः 12 ते 14 तास आपल्याला हे बॅटर छान असं फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. इथे मी हे नाचणीचं बॅटर रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे. याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि एखाद्या गरम जागेवरती आपल्याला हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी इडलीचा कुकर घेतलेला आहे. गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि लिंबू टाकलेला आहे, ज्याच्यामुळे कुकर आपला खराब होत नाही. इथे बघू शकता रात्रभर हे बॅटर छान असं भिजलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा हे बॅटर वरती आलेलं आहे. इथे बघू शकता बॅटर छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि बॅटर फर्मेंट झाल्यानंतर जशी वास येते ना, त्याच पद्धतीने या बॅटरची ही वास येत आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि आपल्याला एकाच डायरेक्शनने आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया तयार होतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. इथे बघू शकता छान असं आपलं हलकं फुलकं असं नाचणीच्या इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे. याच सेम बॅटर पासून तुम्ही नाचणीचे डोसे, उत्तप्पा किंवा आप्पेही बनवू शकता. आता इडली पात्र घेतलेले आहे, त्याला सर्व छान असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली इडली अजिबात खाली चिकटत नाही, व्यवस्थित निघली जाते. त्यानंतर याच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. पूर्णतः आपल्याला हे भरायचं नाही, थोडंसं ठेवायचं आहे, कारण ज्यावेळेस इडली स्टीम होते ना, त्यावेळेस ती फुलली जाते. तर इथे बघा अशा पद्धतीने साधारणतः पाऊण पात्र इथे मी इडलीचं बॅटर भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने याला छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये सर्व इडली पात्र ठेवलेले आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही इडली 15 ते 20 मिनिटे छान अशी स्टीम करून घ्यायची आहे. बघा 20 मिनिटानंतर आता मी ह्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. वाव, बघू शकता मस्त अशी आपली इडली छान अशी फुललेली आहे आणि इडली व्यवस्थित स्टीम झालेली आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर या इडलीमध्ये असा चाकू किंवा एखादी टूथपिक घालून बघायची. जर ती चाकू किंवा टूथपिक स्वच्छ आली तर समजायचं आहे इडली व्यवस्थित स्टीम झालेली आहे. आता ही इडली मी व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. जर ही इडली गरम असतानाच तुम्ही काढायला घेतली ना, व्यवस्थित निघत नाही. तर आता इथे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी ही इडली अशा पद्धतीने चाकूने काढून घेत आहे. बघू शकता अगदी छान अशी जाळीदार झालेली आहे आणि पहिल्यापेक्षा टम्म फुगलेली हे आहे आणि आतून तर बघू शकता छान अशी जाळी आलेली आहे आणि खूप स्पॉन्जी सॉफ्ट इडली तयार झालेली आहे. इथे बघू शकता अगदी हलकी फुलकी अशी नाचणीची इडली तयार झालेली आहे. आता राहिलेल्याही मी इडल्या अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. मी ही नाचणीची इडली सर्व करत आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने ही नाचणीची इडली खायला आवडते त्या पद्धतीने खाऊ शकता. इथे मी या इडली बरोबर खाण्यासाठी मस्त असं सांबर बनवलेलं आहे. बघू शकता मस्त अशी आपली नाचणीची सॉफ्ट जाळीदार आणि पौष्टिक अशी इडली तयार झालेली आहे. तांदळाची इडली तर आपण नेहमी खातच असतो, पण एकदा अशा पद्धतीने नाचणीची इडली ही बनवून पहा. खूप छान लागते आणि हेल्दीही असते. या नाचणीच्या इडली बरोबर सांबर सर्व करत आहे. बघू शकता सांबर ही अगदी सुंदर आणि टेस्टी दिसत आहे. सांबरची रेसिपी मी अगोदर चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला ती रेसिपी पाहायची असेल तर नक्की पहा. इथे बघू शकता मस्त अशी जाळीदार, स्पॉन्जी आणि मऊसूत पौष्टिक अशी नाचणीची इडली तयार झालेली आहे आणि सांबर बरोबर खायला तर अप्रतिमच लागते. इथे मी जेवढं प्रमाण घेतलेलं होतं ना, किंवा जेवढं बॅटर बनवलेलं होतं ना, त्याच्यामध्ये निम्म्या बॅटरची इडली बनवलेली होती आणि निम्म्या बॅटरचे डोसे बनवलेले होते. डोसेही खूप छान कुरकुरीत आणि जाळीदार तयार होतात. सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचं जेवण असो, तुम्ही अशा पद्धतीने मस्त नाचणीची इडलीही बनवू शकता. सेम बॅटरपासून कुरकुरीत जाळीदार डोसे बनवू शकता, त्याचबरोबर अप्पेही बनवू शकता. इथे बघू शकता मस्त अशी आपली नाचणीची इडली दिसत आहे. व्हिडिओमध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्हीही अशा पद्धतीने नाचणीची इडली बनवून पहा
आणि ही नाचणीची इडली अजिबात चिवट किंवा चिकट झालेली नाही, अगदी परफेक्ट झालेली आहे. व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण आणि अचूक पद्धत दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही जरी ही इडली पहिल्यांदा बनवत असाल ना तरीही अगदी परफेक्ट बनेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.